नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का पॅन कार्ड मधील सर्वात महत्त्वाचं लेटर किंवा अल्फाबेट कोणतं आहे? जर तुमचा मुलगा कॉमर्स साईडला शिकत असेल किंवा अकाउंटिंगचा जॉब करत असेल तर तुम्हाला जाणणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी TDS सेक्शन 194C TDS ऑन कॉन्ट्रॅक्टर बद्दल काही तुम्हाला सांगतो. सेक्शन 194C TDS ऑन कॉन्ट्रॅक्टर हे दोन पार्टमध्ये मी डिवाइड केलेलं आहे, कंपनी आणि नॉन कंपनी. कंपनी असेल तर आपल्याला 2% TDS डिडक्ट करायचा असतो. नॉन कंपनी पुन्हा दोन पार्टमध्ये डिवाइड होते, एक तर 2% मध्ये आणि 1% मध्ये. 2% मध्ये येतो फर्म, असोसिएशन, ट्रस्ट आणि 1% मध्ये येतो इंडिव्हिज्युअल, पर्सन अँड HUF. आता आपल्याला हे कसं समजणार की हे कंपनी आहे नॉन कंपनी आहे? त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड मधील ह्या लेटरचं महत्त्व जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इथे काय मी पॅन कार्ड लिहिलेले आहेत, तर या पॅन कार्डच्या वरून मी तुम्हाला सांगेल हे कंपनी आहे, फर्म आहे, असोसिएशन आहे की पर्सनल आहे किंवा HUF आहे. तर पहिला पॅन कार्ड लिहिलेला आहे तो आहे HUF आहे. HUF त्यामध्ये तुम्हाला 1% TDS डिडक्ट करायचं आहे. त्या सेकंडमध्ये असोसिएशन आहे, 2% नॉन कंपनी. त्यानंतर थर्डमध्ये कंपनी आहे, कंपनी 2%. त्यानंतर फर्म आहे, फर्मला पण 2% पण नॉन कंपनीमध्ये येणार. त्यानंतर थर्ड आहे इंडिव्हिज्युअल, पर्सन, त्यामध्ये तुम्हाला 1% TDS डिडक्ट करायचं आहे. त्यानंतर ही आहे ट्रस्ट आहे, इथे तुम्हाला 2% अंडर नॉन कंपनी. आता नुसतं पॅन कार्ड वरून मी कसं सांगितलं, तर पॅन कार्ड मधलं हे जे फोर्थ लेटर आहे ते आपल्याला सर्व सांगतं की हे कंपनी आहे. बघा, C आलं तर कंपनी, H आलं तर HUF, A आलं तर असोसिएशन, F आलं तर फर्म, P आलं तर इंडिव्हिज्युअल किंवा पर्सनल, T आलं तर ट्रस्ट. तर त्यासाठी पॅन कार्ड मधील या लेटरचं महत्त्व तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. खूप इम्पॉर्टंट आहे.